नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2026 ची जाहिरात आलेली आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की फॉर्म कोणत्या नावाने भरावा। बऱ्याच विद्यार्थ्यांचे 10वीच्या प्रमाणपत्रावर नाव वेगळे आहे व त्यानंतर इतर डॉक्युमेंट्सवर म्हणजे फोटो आयडीवर त्यांचे नाव वेगळे आहे। तर लक्षात घ्या, यावेळी परीक्षा परिषदेने स्पष्ट म्हटलेले आहे की फॉर्म भरताना तुम्ही 10वीच्या प्रमाणपत्रावर असलेल्या नावाने भरू शकतात। आता यदा कदाचित बघा, खास करून महिलांचे लग्नानंतरचे नाव बदललेले असेल, त्यांनी फॉर्म भरताना बघा जेव्हा ती तुम्हाला विचारतं की नावात बदल आहे का, त्या ठिकाणी तुम्हाला यस करायचे आहे आणि आपले बदललेले नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे। आता लक्षात घ्या, बदललेल्या नावाचा तुमच्याकडे एक फोटो आयडी असणे आवश्यक आहे आणि त्यानंतर जर नावात बदल असेल तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट, गॅझेट सर्टिफिकेट किंवा ॲफिडेव्हिट या तिघांपैकी तुमच्याकडे एक कोणतेही सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। त्यामुळे फॉर्म भरताना काळजी घ्या, 10वीच्या नावाप्रमाणेच फॉर्म भरा। टीईटीची तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन बॅच सुरू झालेली आहे। आत्ताच द विनर करिअर अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा, बॅच नक्की जॉईन करा। अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला मात्र फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।